सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये काही सदस्यांनी या जिल्हा परिषदेमधील अनेक वर्षापासून असलेले शिवरत्न सभागृह याचे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह असे नामकरण करण्याचा ठराव या ठिकाणी मांडलेला आहे। त्या ठरावास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध असून कारण या भाजपच्या नेत्यांना बहुजन समाजातील देवदेवतांचं किंवा महापुरुषांचं विसर पडलेला आहे का हे आम्हाला कळत नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक बहुजन समाजातील महापुरुषांची नावं देवदेवतांची नावं द्यायचं सोडून फक्त आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी या शिवरत्न सभागृहाचे नामकरण बदलण्याचा घाट या काही जिल्हा परिषद सदस्यांनी केलेला आहे। सत्ता इति जाती जिल्हा परिषद कोणाच्या बापाची मालकी नाही, त्यामुळं आमचा इशारा आहे की त्वरित त्यांनी जो हा तमाम शिवशंभू प्रेमींच्या भावनांचा खेळ मांडलेला आहे तो निर्णय त्वरित बदलणं गरजेचं आहे। त्यामुळं आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जो हा ठराव केलेला आहे तो ठराव रद्द करावा म्हणून निवेदन दिलेलं आहे। पुढच्या वेळेस आम्ही या ठराव जर रद्द नाही केला तर या जिल्हा परिषदमध्ये घुसून उग्र आंदोलन केल्याशिवाय गेले 40 वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाचे नाव जे शिवरत्न असे होते आणि ते नाव आराध्य दैवत शिवशंकर तर ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ते ठेवण्यात आलं होतं। पण आज तेच नाव सोलापूर जिल्हा परिषदेमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी सत्तेमध्ये असलेले त्यांनी हे नाव बदलण्याचा कुटील डाव रचला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जैन साहेब यांना शंभू महादेवाची आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली फ्रेम भेट म्हणून दिलेली आहे की ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशामध्ये सत्तेत आलं, आज त्याच हिंदुत्वाचा कुठेतरी त्यांना विसर पडत आहे। द्वेषाच्या राजकारणापायी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे सोलापूर जिल्हा परिषदेमधील स्थानिक पदाधिकारी भाजपचे यांना कुठेतरी वेठीस धरून शिवरत्न हे नाव बदलण्याचा कुटील डाव आखलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं आम्ही नमूद केलेलं आहे की शिवरत्न हेच नाव त्यांनी ठेवण्यात यावं, अन्यथा जे काही नाव त्यांनी देतील त्याला आम्ही काळं फासू हे आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही हा इशारा देत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।